नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. शिंदखेडा तालुक्यातील नेवाडे ग्रामस्थांनी रखडलेल्या रस्त्याच्या कामाविरोधात आगामी निवडणुकांवर बहिष्काराचा इशारा दिला. 4.23 किलोमीटर रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने ग्रामस्थ, शेतकरी आणि विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी करत ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली. काम सुरू न झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला आहे. आमर्ते फाटा तर नेवाडे गाव 1.5 किलोमीटरचा अंतर आहे आणि सोनेवाडी फाटा तर नेवाड हा 3.5 किलोमीटरचा रस्ता आहे. दोघं रस्ते हे मंजूर असून याच्यावर कॉन्ट्रॅक्टरने काम चालू करून दिलं होतं, पण प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी तात्काळ याची माहिती घेऊन हे काम का बंद आहे आणि याच्यावर म्हणजे खडीकरण झालं, मुरुम टाकण्याचं आलं तोपर्यंत काम बंद झालं. तरी प्रशासनाला विनंती आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये पूर्ण गावाने ठरवलं आहे की येणारी जी निवडणूक असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो किंवा ग्रामपंचायत असो, त्याच्यावर बहिष्कार टाकण्याचं आम्ही पुरं गावकऱ्यांनी ठरवलं आहे. म्हणून शासनाने याच्यात कॉन्ट्रॅक्टरांनी काम चालू करून का बंद केलं याची चौकशी करण्यात यावी. म्हणून सर्व गावाने आज आम्ही निवेदन द्यायला कलेक्टर साहेबांकडे जातोय, तहसीलदार साहेबांकडे जातोय. तर बहिष्कार टाकण्याचा आम्ही सर्वांनी एक विचार केला आहे. तर तात्काळ रस्त्याचं काम लवकरात लवकर चालू करावं हीच विनंती करतो मी प्रशासकांना. त्यांनी जातीने लक्ष घालून कॉन्ट्रॅक्टराने काय केलं नाही केलं ती चौकशी करण्यात यावं, एवढंच 2 शब्द बोलतो. जवळपास 4.5 किलोमीटर तीच परिस्थिती आहे. या रस्त्याचे काम लोकप्रतिनिधी जमतेम मंजूर केले. मंजूर असूनही 2 वेळा खडी टाकली गेलेली आहे. त्याच्यानंतर काम कशामुळे बंद झाले हे प्रशासनाला जाब विचारावा लागणार आहे. हेतू पुरस्कार कोणी बंद केलं हे काम हे माहीत नाही आम्हाला. आमची एकच मागणी आहे, आमचा रस्ता व्हायला पाहिजे. जे काही होईल ते लोक आता 13/8/2026 रोजी ग्रामस्थांनी असं ठरवलं की आपण मतदानावर बहिष्कार टाकू. या संदर्भात आम्ही शिंदखेडा तहसीलदारांना आता निवेदन द्यायला जातोय. मतदानावर पूर्ण बहिष्कार टाकणार आहे आम्ही. येणाऱ्या ज्या सार्वत्रिक निवडणुका आहेत त्याच्यावर पूर्ण बहिष्कार राहील. जोपर्यंत रस्ता होणार नाही तोपर्यंत या गावाचा एकही व्यक्ती मतदान करणार नाही. याची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी. न घेतल्यास याच्या पुढच्या पाऊल उचलून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषणास बसू याची नोंद घ्यावी प्रशासनाने. देवदास साळुंके, राहणार नेवाडे, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे. सरपंच माझे मिसेज आहे, मी माझे सरपंच आहे 17 पासून. विषय असा आहे तर आमचा सोनेवाडी आपला आमर्ते ते नेवाडे गाव हा 1.5 किलोमीटरचा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून मंजूर होता आणि सोनेवाडी फाटा तर नेवाडे गाव हा 3 किलोमीटर रस्ता, असा 4.5 किलोमीटर रस्ता आमचा मंजूर असताना 2 वर्षापूर्वी काम चालू झालं आणि भर पावसामध्ये शेतकऱ्यांना पिकं उपडून काढावं लागली. त्यांनी साईड पट्ट्या केल्या तरी शेतकऱ्याने आमचं तिथं सर्व पिकं काढून घेतली, त्यांना रस्ता मोकळा करून दिला. रस्त्याचं काम चालू झालं, पण भविष्यामध्ये काम चालू झाल्यानंतर खडीकरण वगैरे झालं, मुरुम टाकायचा टाईम आला तोपर्यंत कॉन्ट्रॅक्टरचं काय झालं ते काही आम्हाला बी समजलं नाही, गावकऱ्यांना कोणाला समजलं नाही. तर त्याची तात्काळ चौकशी शासनाने करावी ही आमची सर्वांची मागणी आहे. आणि पूर्ण इथं आज कलेक्टर ऑफिसला पूर्ण गाव आम्ही इथं आलो आहेत. नेवाडे गावचे सर्व नागरिक इथं जमा आहेत. तर आम्ही शासनाला हे सांगू शकतो की येणारी जी निवडणूक आहे आता डिसेंबरमध्ये, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो किंवा ग्रामपंचायत असो, तर पूर्ण गावाने ठराव करून बहिष्कार टाकण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. म्हणून शासनाने तात्काळ रस्त्याचं काम लवकरात लवकर चालू करण्यात यावं. कारण की आमचं जर कोणी रात्री बेरात्री आजारी पडला असेल त्याला दवाखान्यात घेऊन जायला बाहेरून गाडी येत नाही, कारण की रस्ता खराब आहे. आमच्या इथं जे शाळेच्या पोरांना एसटी बस सुद्धा आमच्या गावाला टाईमावर येत नाही, कारण की रस्ता इतका खराब झाला आहे. तर त्याची जे कॉन्ट्रॅक्टरने काम घेतलं होतं तात्काळ त्याची चौकशी करण्यात यावी की त्या कॉन्ट्रॅक्टरनी काम का थांबवलंय. त्याच्यामुळे शासनाने याच्यात दखल घेऊन आम्हाला लवकरात लवकर काम आमचं मार्गी लावा हीच आम्ही शासनाला विनंती करणार आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये जर आमचं हे बी मान्य नाही झालं तर आम्ही कलेक्टर ऑफिसला उपोषणाला पूर्ण गाव इथं बसणार आहेत. त्यामुळे सर्वांनी शासनाने याची दखल घेऊन तात्काळ आमचा विषय संपवून टाकावा ही विनंती करतो.
बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.